आपल्या सर्वांनाच माहिती आहे, सोसायटीमध्ये झिपग्रिड निओ नावाचं ॲप्लिकेशन आपलं मेंटेनन्स बिल पे करण्यासाठी यूज करणार आहोत. तर त्या अगोदर आपण हा ॲप कसा यूज करायचा ते तुम्हाला सांगणार आहोत. प्ले स्टोअरवरून जेव्हा झिपग्रिड निओ ॲप डाउनलोड कराल त्यावेळेस तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आपण इथे मेन्शन करायचा आहे. जो 10 डिजिट नंबर आहे तुमचा तो तिथे मेन्शन करून टाकायचा आहे. तो मेन्शन केलात की त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट OTP असं एक ऑप्शन येईल. त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट OTP करायचा आहे. तुम्हाला थोड्याच वेळात तुमचा OTP मिळून जाईल. तुमचा 6 डिजिट OTP नंबर तिथे मेन्शन करायचा आहे. मेन्शन केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP करायचा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मोबाईल नंबर हा टाकाल त्या मोबाईल ॲप्लिकेशनवरती त्यावेळेस तुम्हाला एकदा खात्री करून घ्यायची आहे की तुमचा मोबाईल नंबर हा झिपग्रिड निओ ॲप्लिकेशनवरती रजिस्टर्ड झाला आहे की नाही. तुमचा मोबाईल जर रजिस्टर्ड नसेल तर तुम्हाला इथे लॉग इन करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला सोसायटी मॅनेजरकडे जाऊन तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्यायचा आहे. तुमचं लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला हा असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं मेंटेनन्स बिल कसं बघायला भेटेल ते तुम्हाला सांगतो. मला बिल्स अँड लेजरमध्ये जायचं आहे. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा असा इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये आता इथे मेंबर आहे विनय प्रमोद चौमल आणि त्याचं बिल आहे ते 20,171 रुपये. त्याचं मेंटेनन्सचं बिल त्याला पे करायचं आहे. त्यासाठी त्याला कशी रिक्वेस्ट करता येईल तर इथे ग्रीन कलरमध्ये मेक पेमेंटचं ऑप्शन आहे, तिथे क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा असा इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅश, वाया चेक, वाया NEFT आणि ऑनलाईन पेमेंट्स, जे ऑनलाईन पेमेंट्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला इथे क्लिक टू पे करायचं आहे. क्लिक टू पे केल्यानंतर तुम्हाला हा असा इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये तुमचा बिलांचा ब्रेकअप तुम्हाला दिलेला असेल. त्यामुळे तुमचं बिल वगैरे तुम्हाला सर्व दिसेल. पे पिन, OP वगैरे सर्व दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू पे करायचं आहे. तुमचं सर्व मेंटेनन्स बिल तुम्हाला इथून पे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हा असा प्रोसीड टू पे केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI आणि नेट बँकिंग अशा ऑप्शन तुम्हाला इथे दिसून जातील. आता तुम्हाला क्रेडिट कार्डवरती क्लिक केल्यावरती हा असा इंटरफेस दिसेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा कार्ड नंबर, मंथ अँड इयर, कार्ड होल्डर नेम आणि CVV तुमचा टाकायचा आहे. तो टाकून झाल्यानंतर तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. त्यानंतर तसंच सेम क्रेडिट कार्डमध्ये सुद्धा आहे. त्या क्रेडिट कार्डचे डिटेल्स तुम्हाला इथे टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला UPIचं ऑप्शन आहे. आता तुमचं क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवरती तुम्हाला थोडे बहुत त्याच्यावरती जे असणारे चार्जेस आहेत ते तुम्हाला पे करावे लागतील मेंटेनन्सच्या बिलच्या व्यतिरिक्त. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पे विथ UPI ID आणि पे बाय QR. आता UPI तुम्हाला फ्री आहे, त्यामुळे UPI ID तुमचा जो आहे तो तुम्ही कसं ओपन करू शकता. तर तुमचा गुगल पेवरती जायचं आहे. गुगल पेवरती जाऊन तुमचा जो फेसचा जो तुमचा दिसतोय तिथे इंटरफेस, तो तिथे क्लिक करायचा आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा UPI ID मिळून जाईल. तो UPI ID जो असतो तो इथे पे विथ UPI ID जे आहे तिथे टाकल्यानंतर तुम्हाला इथे पे करून टाकलं तिथे पेस्ट करून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमचं पे बाय QR कोड सुद्धा करू शकता. असं तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता. त्यानंतर नेट बँकिंग जे आहे तुम्ही नेट बँकिंग सुद्धा इथून करू शकता. विविध तुमच्या ज्या बँका असेल त्या बँकांचा इथे इंटरफेस दिलेला आहे. तुमची जी बँक आहे तुम्ही बँक सिलेक्ट करून तिथून तुमचं पेमेंट करू शकता. अशा तऱ्हेने तुमचं पेमेंट सर्व कंप्लीट झाल्यानंतर डेबिटचं तुम्हाला नोटिफिकेशन आहे. ते नोटिफिकेशन आल्यानंतर तुमचं पेमेंट कन्फर्मेशन जे आहे ते तुम्हाला तुमचं पेमेंट केलेलं डे आणि एक एक्स्ट्रा डे म्हणजे टोटल 48 आवर्समध्ये तुमचं पेमेंट जे झालेलं आहे ते तुम्हाला तुमच्या लेजरमध्ये याच मोबाईल ॲपमध्ये तुम्हाला दिसून जाईल. धन्यवाद.